माझ्या आयुष्यात सुप्रियाच्या येण्याने कलेचं महत्त्व वाढलं. वाव. कारण माझ्याहून अभिनेत्री म्हणून ती माझ्याहून उजवी आहे असं माझं नेहमीच म्हणणं आहे. तेव्हा जेव्हा मी एक चांगला डान्स करायचो किंवा चांगला शॉट द्यायचो तेव्हा मला माझ्या कोरिओग्राफरकडनं किंवा डायरेक्टरकडनं ₹1 मिळायचा. मी ना असं पत्र म्हणजे असं लिहिलं आणि सगळ्यांच्या सह्या घेत रीमा, कुलदीप या सगळ्यांनी सह्या दिल्या बरं का. म्हणजे लक्षात आलं नाही की हे ओळखतील माझं अक्षर वगैरे काही राईट थोडंसं वेगळं काढलेलं आणि ह्याने बघून ते बाजूला पॅकअप नंतर मला विचारते तुम्ही ओळखलं की मी हे लिहिलंय म्हणून. अगं म्हटलं ह्याच हँडरायटिंगनी तुम्हाला लव्ह लेटर्स लिहायचीस ना. सिनेमा एकदा लिहून तयार झाल्यानंतर तो सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला दिसतो. मी तो सिनेमाचा म्हणजे एकही शॉट घेण्याच्या आधी मला तो सिनेमा मी पाहिलेला असतो. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नमस्कार, माझं नाव आहे RJ ज्ञानेश्वरी. आणि जनरली असं असतं की सोशल मीडियावरती सध्या दोन लोकांना एकत्र बघितलं की आपण #कपल गोल्स, #रिलेशनशिप गोल्स वगैरे असं लिहितो. पण ज्या काळात सोशल मीडिया वगैरे नव्हतं त्या काळात खऱ्या अर्थाने जे कपल #रिलेशनशिप गोल्स म्हणून ट्रेंड होत होतं ते दोघं माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. तुम्हाला दोघांना बघून अशी इतकी परफेक्ट फ्रेम वाटते ही आत्ता या क्षणी मला इथेच बसून. आणि आय एम सो एक्सायटेड. खूप स्वागत तुम्हा दोघांचं स्टुडिओमध्ये. थँक्यू. खूप धन्यवाद. आणि मला खरंच खूप छान वाटतंय. अगदी लहान तोंडी मोठा घास मोमेंट माझा आहे. पण खूप मनापासून काही प्रश्न आहेत माझ्याकडे. तुम्ही दोघेही आर्टिस्ट आहात आणि मला असं वाटतं कला ही तुमच्यातला एक खूप मोठा कॉमन दुवा आहे. तर या कलेने किती तुमच्या रिलेशनशिपला बांधून ठेवलं थ्रू आउट ऑल दीज इयर्स? मला उत्तर द्यायच्या आधी मी तुला आधी सांगते की मला तुझं नाव खूप आवडलंय. थँक्यू सो मच. ज्ञानेश्वरी. आणि अशा एका ग्रंथाच्या वरनं तुझं नाव ठेवलंय की जो ग्रंथ प्रत्येकाला आयुष्यात अत्यंत महत्वाचं आहे त्याचं एकतरी पारायण करणं. करेक्ट. सो ज्यांनी कोणी तुझं नाव आईने. ठेवलंय आईचं तुझ्या आईला खूप खूप शुभेच्छा माझ्या. थँक्यू. आणि हो, कला आम्हाला दोघांना बांधून ठेवण्याचं नाही, आम्हाला भेटवण्याचं कारणच ते कला ठरलं, निमित्त ठरलं. आणि ते निमित्त आता सगळ्यांना माहिती आहे की मला चित्रपटात ह्यांनी भूमिका दिली. ते माझं काम त्यांना स्टेजवरचं TV वरचं आवडलं आणि त्यांनी मला ती भूमिका दिली आणि त्या माध्यमातून मी त्यांच्या आयुष्यात आले, माझ्या आयुष्यात ते आले. आणि ती कला आम्हाला पुढे बांधून ठेवायलाही उपयोगी पडलीच. कारण एक आमचं आयुष्य, एका कलाकाराच्या आयुष्यात दुसरीही कलाकार येणं, मग ते सामंजस्य दोघांमधलं खूप चांगलं राहतं आणि एकमेकांना चांगला सपोर्ट मिळू शकतो, एकमेकांकडनं शिकू शकतो आपण खूप. सो ह्या सगळ्या कलेच्या अंगाने आम्ही जे गेलोय त्यांनी खूपच आमच्या आयुष्यात समृद्धता आली असं मी नक्की म्हणेन. माझ्या आयुष्यात सुप्रियाच्या येण्याने कलेचं महत्त्व वाढलं. वाव. कारण माझ्याहून अभिनेत्री म्हणून ती माझ्याहून उजवी आहे असं माझं नेहमीच म्हणणं आहे. आणि तीच एक गोष्ट माझ्याकरता खूप आकर्षक होती. म्हणून मला वाटलं की मी हिच्याशी लग्न करावं. किती गोड. आणि मी प्रपोज केलं. येस. हां. पण त्याच्यानंतर कलेचा वापर असा झाला की बायकोच्या कलेने घ्यावंच लागतं आणि ते घेताना मला खूप आनंद आहे. मी स्वखुशीने ती माझ्या बायकोच्या कलेने नेहमी घेतो. आणि आनंदी तुम्हाला राहायचं असेल तर बायकोच्या कलेनीच घेतलं पाहिजे. हे वेगळं मी लोकांना पाठवणार आहे व्हॉट्सॲपवरती पण याच्या पुढे. पण सर आणि मॅम दोघांनाही हा प्रश्न आहे की आता इतकी वर्ष तुम्ही एकत्र आहात, सहजीवन तुम्ही अनुभवलंय एकमेकांसोबतचं. कलाकार म्हणून एक गुण आणि माणूस म्हणून एक गुण जो अगदी एकमेकांबद्दलचा आत्ता डिस्कवर झाला. म्हणजे असं होतं ना की आपण एकमेकांसोबत राहून सुद्धा एखाद्या व्यक्तीतला असा वेगळाच गुण ओव्हर द इयर्स आपल्याला जाणवतो जो कदाचित सुरुवातीला कळला नसेल किंवा जाणवला नसेल. तर एकमेकांबद्दलचा एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा एक गुण काय सांगाल? मी सांगतो आधी. येस. माणूस म्हणून आधी सांगतो की ती ॲट टाइम्स खूप चाइल्ड लाईक असते. चाइल्डिश नाही म्हणत आहे मी. देर इज अ डिफरन्स. चाइल्ड लाईक ज्याला आपण म्हणतो. आणि तो गुण तिने तिच्या वडिलांकडनं घेतलेला आहे असं मला तरी वाटतं. ते तसं आलेलं आहे. आणि त्यामुळे ना एक निरागसता तिच्यात जी आहे ती मला भयंकर आवडते. पण त्याचबरोबर कुठलीही कलॅमिटी देव न करो पण कलॅमिटी जर कधी आली कुठल्याही प्रकारची, पण ती छोटी असो वड, ती जी ठामपणे उभी राहते ना तेव्हा तो चाइल्ड लाईक
फील कुठेही दिसत नाही. ती मॅच्युरिटी दिसते. आणि बरोबर मी जर काही संभ्रमात असलो तर मला ते अचूक उत्तर देणं की हे असं, हे असं, हे असं करा, हे जे सांगणं आहे ना माणूस म्हणून, यांनी मला आयुष्यात खूप सपोर्ट दिलेला आहे, खूप मदत मला मिळालेली आहे. आणि जे काही मी माझ्या लग्नानंतर जे काही केलं आहे किंवा करू शकलो आहे त्याच्यामध्ये सुप्रियाचा सिंहाचा वाटा आहे असं मी मानतो. वाव. आणि एक कलावंत म्हणून इट इज अ बून टू हॅव अन ॲक्ट्रेस लाईक सुप्रिया. आणि ती माझी बायको जरी असली तरीसुद्धा चित्रपटात काम करताना मी तिला बायको म्हणून बघत नाही, मी एक ॲक्ट्रेस म्हणूनच बघतो आणि एक टॅलेंटेड ॲक्ट्रेस म्हणून बघतो. आणि ती मग काही काही वेळेला नवरा समोर असल्यामुळे काही टँट्रम्स पण येतात जे बाकीच्या दिग्दर्शकांबरोबर नाही आहेत, कोणात कुठल्याच. बाकीच्या दिग्दर्शकांच्या सगळं ऐकते सगळं पण इकडे कसा हक्क आहे. इथे नाही करायचं तर मग कुठे करायचं, करेक्ट. हाही एक भाग आहे ना. तर मग त्या प्रकारे आणि कधी कधी मला मग चिडवायला किंवा हे, तर ह्या सगळ्या गोष्टी जे ती करत असते आता मला त्याची सवय पण झालेली आहे आणि मला ते आवडूही लागलेलं आहे. आणि मला ते आता कधी कधी एक्सपेक्टेड पण अच्छा आज ह्या मूड आहे का, बरं 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 ठीक आहे. हां, तर ही एक ॲक्टर म्हणून आमची जी गिव्ह अँड टेक आमचा डायरेक्टर टू ॲक्टर आहे तो अशा प्रकारे आहे. तुम्ही काय सांगाल? सो आर्टिस्ट म्हणून मी सांगेन कला म्हणजे रायटिंग ही पण एक कला मानते मी. आणि जी हल्लीच ह्याच वर्षी गेल्या या वर्षभरात मला ती लोकांपुढे आलेली आहे आणि ती म्हणजे त्यांची उर्दू भाषेतली शेर व शायरी. सो मुशायरा त्यांनी ह्या गेल्या वर्षी केला आणि अशा जागी त्यांनी त्यांचे शेर वाचले किंवा पढले म्हणू शकतो की जिथे प्रकर्षाने उर्दू भाषेतले लिटरेचरमधले खूप चांगले चांगले मान्यवर तिथे उपस्थित होते. आणि सो हे जे त्यांचं रिस्क टेकिंग आहे ना की त्यांना जे येतं ते ऑनेस्टली लोकांसमोर मांडतात. त्याच्यात त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स अबाधित असतो कारण ते त्यांना खूप आनंद देतं. तर त्यांना असं त्यांचं तोच आनंद त्यांना ते सगळं करायला भाग पाडतो. करेक्ट. बिकॉज ही वॉन्ट्स टू शेअर दॅट. सो हा गुण मला त्यांचा डिस्कवर झाला असं नाही पण हा प्रामुख्याने पुढे आला कारण तसा त्यांचा आहे तो गुण नेहमीच मी बघत आलेली आहे विच इज खूप लोकांनी इम्बाईब करण्यासारखा आहे तो. सो कलाकार म्हणून ते आणि माणूस म्हणून तेच म्हणजे हे सगळं करायला ॲट दिस स्टेज ऑफ हिज लाईफ तुम्ही म्हणाल तर ही 67 61 वर्ष. हे मी का सांगते एज हा फॅक्टर कारण हे त्यांचा 61वं वर्ष आणि त्यांनी इतके वर्ष काम केलं. सो असं नाही आहे की हरी पण ही जी एनर्जी आहे ॲज अ माणूस म्हणून सतत पॉझिटिव्ह विचार करण्याची कारण ह्याच साधारण बरोबर असलेले जे मानसिकरित्या थकवत नाहीत ते. ही इज एनर्जेटिक इज ऑलवेज त्यांचं कारण आउटलुक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मोर दॅन क्रिटिसायझिंग एनिथिंग ही विल पहिल्यांदा ते सगळ्यात विचार करतील की ह्याच्यात पॉझिटिव्ह काय आहे. म्हणजे एखाद्या माणसामध्ये एखादा एवढासा गुण बघितला माझ्यातच बघा समजा मी माझंच उदाहरण देते की असं छोटंसं काहीतरी बघितलं तर ते ॲम्प्लिफाय करतात आणि सांगताना मला सांगताना म्हणजे मला असं इतपत वाटावं की नाही हे एवढं मी नाही आहे पण आय शुड बी दॅट म्हणजे ते मला एस्पायरिंग होतं. सो मला हे पण खूप चांगलं वाटतं ते त्यांच्याकडनं असं काही आलं की मनातल्या मनात आपण टिकमार्क करू शकतो की ॲटलिस्ट आय कॅन ट्राय टू बी लाईक दॅट. म्हणजे मी नाही असले तरी आय कॅन ट्राय दॅट असं. किती मस्त सांगितलं तुम्ही दोघांनी. आणि मला असं वाटतं की हा जो तुम्ही गुण सरांबद्दल म्हणालात की एखाद्याचं दिसलं की कौतुक करणं जर एखादी गोष्ट आवडली आहे तर ह्याच्याच वरनं ॲक्च्युअली मी विचारणार होते. खरं तर तुम्ही दोघांनी इतकं काय काय काम केलंय की इट्स रिअली अनफेअर की मला त्यातलं कोणतंही चूज करता येणं. पण आय हॅव टू टॉक अबाउट एकापेक्षा एक. आणि तेही का मी सांगते जनरली खूप कॅरेक्टर्स लोकांच्या लक्षात राहतात पण आमच्या लक्षात महागुरू राहिले हे मला खूप खूप विशेष वाटतं की एखाद्या जजला दिलेली उपाधी ही सगळ्यांच्या इतकी मनात घर करून राहिली आहे. आणि मला क्लिअरली आठवतं की अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने नृत्य बघायचात किंवा त्याच्याबद्दल जे बोलायचं ते तर खूप सुंदर असायचंच पण तुम्ही तिथून उठून
एखाद्याचं येऊन स्टेजवर कौतुक करणं किंवा ते 100 रुपये देणं वॉज अ ब्युटिफुल मोमेंट टू जस्ट वॉच. आणि मला असं वाटतं खूप कमी लोकांना असं समोरच्याला भरभरून अप्रिशिएट करता येतं. तर सचिन सर, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही हे अप्रिसिएशन कुठून शिकलात, हे तुमच्यात कसं आलं? माझ्या स्वभावात आहे ते पहिली गोष्ट. तेच म्हणजे मी जे म्हटलं तसंच झालं ना. माझ्या स्वभावात काय आहे, मला चांगलं आधी दिसतं. आणि हे काय मी त्याच्याकरता हे प्रॅक्टिस केली नाही आहे, हे उपजत आहे. करेक्ट. मला आधी चांगलं दिसतं, तर त्यामुळे मी ते दिसलं ते बोलतो. मला अप्रिशिएट करावंसं वाटलं तर मी ते करतो. मला कोणाला पाहून मनापासून आदर वाटला आणि पाय धरावेसे वाटले तर मी पाय धरतो. तर त्याच्यात आय डोंट थिंक, आणि मी आय हॅव टू बी माय सेल्फ, राईट. मी ॲक्टर असेन, पॉप्युलर असेन वगैरे वगैरे, हे नंतर मी जन्म झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. परमेश्वरांनी मला माणूस म्हणून जन्माला घातलं आहे, तर त्यामुळे मला माणूस म्हणून जगणं आवश्यक आहे. करेक्ट. तसं आहे ते. आणि चांगलं दिसणं वेगळं आणि ते बोलून दाखवणं वेगळं. त्याचं ते दाखवणं आहे, बोलून दाखवणं किंवा अप्रिशिएट करणं जे आहे ते मी माझ्या गुरूंकडनं शिकलो आहे. तेव्हा जेव्हा मी एक चांगला डान्स करायचो किंवा चांगला शॉट द्यायचो, तेव्हा मला माझ्या कोरिओग्राफरकडनं किंवा डायरेक्टरकडनं ₹1 मिळायचा. ओके. ते लहान असताना केल्यामुळे त्यांना Wow. त्याला त्याचं आणि त्या रुपयाचं मला अप्रूप नेहमीच आहे, राहिलेलं आहे. मग त्या रुपयाचे ना ₹10 झाले. ते ₹10 मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. एकापेक्षा एक जेव्हा मी केलं तेव्हा ते ₹100 झाले होते. कारण ते हे पण वाढलं होतं ना, काय म्हणतात त्याला, नोटेची जी एक व्हॅल्यू असते ना ती वाढली होती. त्यामुळे ते ₹100 असं झालं. आणि ते मी दिल्यानंतर लोकांनी ना, सगळ्यांनी ते ₹100 जपून ठेवलेले. हो. काही लोकांनी तर त्याचे फ्रेम्स केलेले, म्हणजे एका मोठ्या फ्रेममध्ये ते असे ₹100 लावून मग माझ्या सह्या पण घ्यायच्या त्याच्यानंतर ती मुलं. सो बेसिकली अस्पायरिंग असतं ते मुलांसाठी पण. आणि ही प्रथा मी अजूनही सुरू ठेवलेली आहे. म्हणजे मला जर कोणाचं काम आवडलं काय तर मी ₹100 देतो. खर्च करू नकोस पण ठेव तुझ्याकडे. आणि आय एम शुअर त्या स्टेजला इट मीन्स अ लॉट, टू बी व्हेरी ऑनेस्ट सर. म्हणजे नजबलियेमध्ये तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट केलं आणि तुम्ही जिंकलात, तुम्ही कंटेस्टंट होतात, पण फ्रॉम अ कंटेस्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या परफॉर्मन्स नंतर, कारण रियालिटी शोज आर हेक्टिक, त्याच्यामध्ये जेव्हा एक व्यक्ती एवढं करून परफॉर्म करते आणि म्हणजे काही त्याच्यातल्या आपल्याला बेटर होण्यासाठी काही सांगायच्या आधी ते आपल्याला काय चांगलं होतं ते पण सांगणं किती जरुरी असतं. राईट. म्हणजे ॲज अ मेमरी मला आता ते आठवते की त्या क्षणासाठी आम्ही वेट करायचो की तो माईक तुम्ही बाजूला करून कधी उठाल. इतकं ते व्हिज्युअली मला आठवत आहे. आणि मला एकापेक्षा एक बॅकग्राऊंड मध्ये टायटल सॉन्ग आठवत आहे. इतकी कोर मेमरी आहे. सो थँक्यू की तुम्ही आम्हाला पण लोकांना कसं अप्रिशिएट करायचं ओपन हार्टेडली हे कुठेतरी इनडिरेक्टली शिकवलं त्या शोच्या माध्यमातून. पण मी स्वतःला ना सांगू, मी स्वतःला महागुरू कधीच समजलं नाही. मी स्वतःला कुटुंब प्रमुख समजलं. त्यामुळे माझ्या तोंडून मी कधीही महागुरूचा उल्लेख कधी केला नाही स्वतः बाबतीत. कारण ती गोष्ट अशी आहे की ती इतरांनी बोलायची किंवा बोलावंसं वाटलं तर बोलायची. मी स्वतःला काय समजतो तर कुटुंब प्रमुख, त्या पूर्ण कुटुंबाचा प्रमुख, वयानं वडील असून मी जे समजू शकतो तेच मी समजतो. विच इज अमेझिंग सर. पण आता इथे तर आपण जज या कपॅसिटीमध्ये बोललो. जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं ते एका रियालिटी शोमध्ये किंवा कंटेस्टंट होतात, आज इतके रियालिटी शोज आहेत, इतकं टॅलेंट आहे, तुम्ही आता यू सीन इट ऑल, तुम्ही गेस्ट म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी गेलाय, तुम्ही जजही केले, तुम्ही पार्टिसिपेटही केले. एखाद्या रियालिटी शोमध्ये जाताना काय एखादी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एखाद्या व्यक्तीने? बापरे, आम्ही गेलो तेव्हा तो पहिला शो होता भारतातला रियालिटी शो, हा तो पहिला होता. त्याच्यामुळे खरंच ते रियालिटी TV सगळ्यांसाठी जेवढा तो नवीन आणि अप्रूप होतं त्याचं तेवढंच आम्हाला देखील होतं. आय थिंक आम्ही कोणी काय असं सांगू शकत नाही काय ठेवलं पाहिजे, कारण हल्लीचे फॉर्मॅट्सच माझ्या मते काय आहेत ते आमच्याही लक्षात येत नाहीत. पण जेव्हा आता रियालिटी शो आपण बघतो, फॉर एक्झाम्पल तर रियालिटी म्हणजे आता गाण्याचा शो, तो ऑब्व्हियसली ते जर का ह्यांचा गाण्याचा असेल तर तुम्ही त्या मुलांना तशा पद्धतीने ट्रेन करा, इतकं करा की त्याच्या मधनं त्यांचं काहीतरी भलं होईल आणि लोकांनाही त्याच्यातनं आनंद मिळेल. कारण ते कॉन्टेस्टंट्स बनून आलेले असतात, मेंटर्स असतात, त्या पद्धतीने ते सचोटीने करतात. आणि माझ्या मते मराठी TV ते त्या मानाने करेक्ट असतं. पण आता जे काय रियालिटी शो पण वेगवेगळ्या ह्याचा, म्हणजे आता मी म्हणणार नाही छोटे उस्ताद हा रियालिटी शो आहे, इट इज अ टॅलेंट शो. पण बाकी रियालिटी शोमध्ये
रिअल आणि अनरिअल काय असतं बाकी सोडा, पण तुम्ही किती वेळ तुमच्या स्वतःशी अनरिअल राहणार? करेक्ट. तुमचं काहीतरी रिअल बाहेर येणारच. इफ वी आर टॉकिंग अबाउट अ रियालिटी शो विच इज गोइंग ऑन फॉर लॉंगर पिरियड, हाऊ फार कॅन यू जस्ट be unreal? And if you can, then that means you're a great actor. But I will try to say, if I were to be in that situation, I really will just say की आपल्याला सगळे त्याच्यातनं पुढे काय होणार आहेत ते प्रोज अँड कॉन्स वे केले पाहिजेत, यु नो, आणि गो अबाउट इट, असं मला वाटतं. सर, यू हॅव एनिथिंग टू शेअर? मम ओके. मला पटकन अगेन मी मगाशी म्हटलं तसं खूप काय काय डोक्यात आहे, पण मला तू मैं आठवत आहे आणि आय हॅव टू आस्क यू एखादी अशी आठवण त्या सिरियलची, बिकॉज आय फील की ह्या सगळ्या ज्या सिरियल्स होत्या, जसं मी मगाशी म्हटलं, एकापेक्षा एक कोर मेमरी झालं. दॅट वुड प्रॉब्ली बी माय फर्स्ट रियालिटी शो जे मी इतकं सिरियसली घेऊन लाईक वाट बघायचे. तसं दीज वर द सिरियल्स. आज कितीही सिरियल्स असल्या तरी ह्या काही मालिका लक्षात राहतात किंवा त्यातली कॅरेक्टर्स लक्षात राहतात. तर त्या दिवसांपैकी एखादी छोटीशी आठवण आमच्यासोबत प्लीज शेअर करा. आता तर तो सेट जो तू मेमेचा सेट असायचा, हा सेट तर फुल ऑफ लाईफ असायचा. कारण त्याच्यामध्ये रीमा, नंतर कुलदीप पवार, हे म्हणजे डिरेक्टर आणि प्रोड्युसर, म्हणजे ते सतत सेटवरती महेश ठाकूर, म्हणजे मी आणि महेश हे आम्ही बकरे असायचो. आणि ही सगळी जी मंडळी होती आणि काही काही चांगले पाहुणे कलाकार पण यायचे, मोठे मोठे दिग्गज. तर आम्हाला भरपूर टार्गेट केलं जायचं इन अ व्हेरी गुड सेन्स, यु नो. त्यावेळेला महेश विष्णूची सिरियल करत होता. नाही, त्याला ऑफर आली होती, कारण दिसायला जरा गोंडस ना, गोरा पान, सोज्वळ असा. त्याला विष्णूची भूमिका आली होती. तर त्यांनी नाही म्हटलं की तो घाबरला, विष्णूची भूमिका मी करणार नाही म्हणाला. आणि आम्हाला येऊन सांगितलं आणि मी एक नंबर नॉटी ना, मी म्हटलं त्याला विष्णू करायचा नाही आहे का. मग मी एक एपिसोड लिहून घेतला ज्याच्यात तो विष्णूच्या अवतारात होता. त्याला ते घालावंच लागलं, म्हणजे तो रूप त्याचं आणावंच लागलं समोर असा. आणि त्याच्यानंतर मी त्याचं नाव विष्णू भगनानी असं नाव ठेवलं. आणि असं व्हायचं ह्या आपल्या सिरियलच्या शूटिंगच्या वेळेला की खूप होती तशी ती 10 दिवस महिन्यातनं आम्ही शूट करायचो, कारण वीकली एपिसोड्सचा जमाना होता. पण माझी श्रिया त्यावेळेला लहान होती, त्याच्यामुळे मला तिला शाळेत सोडणं, तिच्याबरोबर सगळं करून मला खूप भल्या पहाटे सकाळी निघायला लागायचं, कारण ती स्विमिंग पण करायची. त्याच्यामुळे मला तिला 6 वाजता सोडून असं सगळं करून मला 9च्या शिफ्टला. आणि ह्यांचं असं की तू प्रोड्युसरची बायको आहेस आणि ॲक्टर पण आहेस, तर तुला तिकडे पहिलं आलंच पाहिजे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यातनं सुटका नव्हती. म्हणजे ते 8-8:30ला मला तिला शाळेत सोडून मला यायला लागायचं. इज टू बी द फर्स्ट पर्सन, आय मीन फ्रॉम द ॲक्टर्स टू बी ऑन द सेट. सो मग मी एक दिवशी काय केलं, मी असं काहीतरी मी म्हटलं हे फारच असं होतं, ह्याच्यापेक्षा आपण इतके तासाचीच आपण शिफ्ट म्हणून करूयात आणि आपण जरा प्रोड्युसरला पण पत्र लिहूयात. पण म्हटलं माझं काही हे ऐकणार नाही तर म्हणून मी असं पत्र म्हणजे असं लिहिलं आणि सगळ्यांच्या सह्या घेत रीमा, कुलदीप या सगळ्यांनी सह्या दिल्या बरं का. आणि जेव्हा ह्यांच्या सगळ्या क्रू वगैरे सगळ्यांच्या सह्या घेऊन आणि मग मी प्रोडक्शन मॅनेजरला सांगितलं ह्यांच्याकडे नेऊन द्या ते लिहिलेलं. म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही की हे ओळखतील माझं अक्षर वगैरे काही. आय ट्राईड थोडंसं वेगळं काढलेलं आणि ह्याने बघून ते बाजूला त्यांना कळलं की हे कोणाची करामत आहे ती. आणि मला पुढे त्याच्यानंतर त्यांनी चांगलाच लेसन घेतला की हे असं तू करत जाऊ नकोस, कारण असं आपल्याला करू शकत नाही आपण. आणि त्यांनी माझ्याकडे असा लुक दिला. मग मी ते सगळ्यांनी मजा घेतली याची. सगळ्यांना माहिती होतं त्याचं काय होणार आहे. पण त्याच्यानंतर बघ ऑडॅसिटी बघ काय ते. नंतर मी गेल्यानंतर पॅकअप नंतर मला विचारते तुम्ही ओळखलं की मी हे लिहिलंय म्हणून. अगं म्हटलं ह्याच हँडरायटिंगनी तुम्हाला लव्ह लेटर्स लिहायचीस ना. ओ गॉड. हे काही लोकांनी कदाचित कॉलेजेसमध्ये वगैरे केलं असेल, प्रोफेसरांना पत्र आणि सगळ्यांच्या सह्या वगैरे सेटवर झालं पहिल्यांदा. ही आयडिया कॉलेजमधनच आली असणार तिला डेफिनेटली. आय एम शुअर अबाउट दॅट. पण नवरा माझा नवसाचा भाग 2 कडे जर मी आले तर एक प्रश्न फॉर शुअर मला विचारायचा आहे. अर्थातच भाग 1 वरती आता मला वाटतं काही
कोटी लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की किती प्रेम आहे आमचं भाग 1 वरती. मलाही विचारायचं आहे एस्पेशली सचिन सर तुम्हाला, की जेव्हा तुम्ही ऍक्टर असता आणि तुम्ही डिरेक्शन सुद्धा करता, तेव्हा व्हॉट बिकम्स इझी ॲज अ डिरेक्टर बिकॉज यू आर अन ॲक्टर? नथिंग इज इझी. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात आपण जे जे काय करतो ते सोपं असेल तर करू नये या मताचा मी आहे. पण जरी कठीण असलं तरीही मला ॲक्टिंग ही गोष्ट माझं फर्स्ट लव्ह, मी तेच सुरू केलं माझ्या आयुष्यात काहीही न समजण्याच्या वयापासनं. करेक्ट. त्यामुळे त्याच्यावरचं प्रेम एक असणारच असणार. पण मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवतो ना, तेव्हा मला ती भावना कळते जी भावना एका आईला बाळाला जन्म दिल्यानंतर होते, जी पुरुषाच्या आयुष्यात त्याला त्याच्या नशिबात पुरुषाच्या नाही आहे ती. तरीही जो माणूस चित्रपट बनवतो त्याच्या जवळ तो जाऊ शकतो त्या भावनेच्या, कारण इट इज माय बेबी. अँड डिरेक्टर म्हटल्यानंतर दिस मीडिया इज डिरेक्टर्स मीडिया, फिल्म ज्याला आपण म्हणतो सिनेमा. त्यामुळे अँड आय एम अ बॉर्न लिओ, शी इज अ बॉर्न लिओ ॲज वेल. तर त्यामुळे मला ना ती लिडरशिप क्वालिटी आहे जी आमच्या मुलीमध्ये पण आता आलेली आहे. ती माझ्याहून जास्त स्ट्रिक्ट आहे, पण तरीसुद्धा मला तो आनंद मिळतो एक चित्रपट बनवण्याचा. आणि त्या आनंदामध्ये ते सगळं करत असताना कुठेतरी माझ्यातला जो अभिनेता आहे ना त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होतं, एवढं मात्र नक्की, हे मी कबूल करतो. बट मला त्याची खंत नाही आहे ॲज लॉंग ॲज. सॉरी टू कट यू, ते जे तुम्ही असं जरी तुम्हाला जरी वाटत असलं तरी एक डिरेक्टर म्हणून तुम्ही एक अभिनेता चांगले असल्यामुळे तुम्ही डिरेक्टर म्हणून एकतर आम्हाला दाखवताना त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे असं नाही की ते आम्हाला दाखवतात काम करून, पण त्यांना काय हवं आहे हे कळण्या इतपत हुशार ते लोक कास्ट केलेले असल्यामुळे ते कळू शकतं. आणि मुख्य म्हणजे ते काही काही गोष्टी त्या ॲज अन ॲक्टर त्यांना पूर्ण माहिती असतं की मला हे असं असं अपेक्षित आहे ॲज अ, कारण ते नुसतेच डिरेक्टर असते ते त्यांना नसतं कळलं. ते ॲक्टर असल्यामुळे ते तुम्हाला धनंजय माने इथेच राहतात का हे जे आयकॉनिक ते जे आहे ते लेखकाला लिहिताना ही वॉज नॉट रेडी. ते म्हणाले ह्याच्यात काय आहे, सबनीस काका म्हणाले होते ह्याच्यात काय पंच आहे, ह्याच्यात काय लाईन आहे. तेव्हा ह्यांनी ते करून दाखवलं आणि ते सुद्धा तेव्हा त्यांनी करून दाखवल्यानंतर त्यांना ते पटलं म्हणून त्यांनी ते लिहिलं आणि ते जेव्हा लक्षाकडनं झालं तेव्हा ते अजून आयकॉनिक झालं. सो वॉट आय एम सेईंग इज ॲज अन ॲक्टर जरी त्यांना असं वाटत असेल तरी दुर्लक्ष, पण ॲज अ डिरेक्टर त्यांना त्याचा खूप 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 जास्त फायदा होतो. कोरिओग्राफी ऑफ द सीन हे जे आहे हे सगळं ॲक्टर स्वतः असल्यामुळे ते आय थिंक जास्त पटकन प्रभावीपणे ते सांगू शकतात. म्हणजे इन अ वे सगळीच कॅरेक्टर्स इन अ पॅरलल युनिव्हर्स तुम्ही जगतच असता इन युअर हो, माइंड. director. ऑन द कॉन्ट्ररी मी एक म्हणतो जगण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं की सिनेमा एकदा लिहून तयार झाल्यानंतर तो सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला दिसतो. मी तो सिनेमाचा म्हणजे एकही शॉट Like a घेण्याच्या storyboard. आधी मला तो सिनेमा मी पाहिलेला असतो, ज्याचा एकही शॉट घेतला गेलेला नाही. म्हणजे मेंटल स्टोरी बोर्ड आहे त्यांचा रेडी असं. आणि तो पाहिल्याशिवाय मी सिनेमा सुरूच नाही करत. वाव, क्रेझी. आणि विजन, आय कॉल दिस अ विजन. व्हॉट इज अ विजन? टू सी समथिंग इनविजिबल, करेक्ट. दॅट इज द विजन. तर ते विजन परमेश्वर कृपेने मला असल्यामुळे मी सिनेमा बनवू शकतो. कधी लोकांना आवडतो कधी नाही आवडत, पण मोस्टली लोकांना माझे चित्रपट आवडलेले आहेत. त्याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी आहे आणि प्रेक्षकांचाही. नवरा माझा नवसाचा 2 सुद्धा हा चित्रपट मी पाहिलेला आहे चित्रपटाचं शूटिंग करण्याआधी. सो फर्स्ट ऑडियन्स सचिन सर स्वतःच इन अ वे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. lovely. तेच कारण हल्ली इव्हन जाहिरातींचे असे स्टोरी बोर्ड असतात त्याच्यात तेवढे एवढे कारण ते एडिटेड हे असा शॉट असा शॉट असा शॉट असे हे सगळे सगळं घ्यायचे. पण टू सी अ फिल्म Yeah. राईट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्यांना त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की हां या इथे मध्ये मला ट्विक करायचं तर बिकम्स इझियर. वाव, दिस इज अमेझिंग. सुप्रिया मॅम तुमच्याकडे येणार आहे मी. मी 2-3 इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला बोलताना ऐकलेलं की तुम्ही सिलेक्टिव्ह काम करता. ॲज अ थर्ड पर्सन आपल्याला असं वाटतं की वाव यार ह्या सिलेक्टिव्ह काम करतात, किती फॅन्सी आहे हा कॉन्सेप्ट. पण ॲज अन आर्टिस्ट बिकॉज आपल्याला नॅचरली भरपूर गोष्टी करायची इच्छा होत असते, 10 गोष्टींमधनं 7 मी नाही करत
हे नो म्हणणं आणि 3 मी करेन हे हो म्हणणं, ही प्रोसेस ॲज अ पर्सन हाव हॅज इट बीन फॉर यू? आणि काय तुमच्यासाठी काय क्रायटेरियाज असतात? कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही आकर्षित होता एखाद्या प्रोजेक्टकडे आणि कोणत्या गोष्टी अदरवाईज तुम्ही शोधता ज्या तुम्हाला कदाचित सापडत नाहीत? सो पहिला भाग तुझ्या प्रश्नाचा जे आहे की काय कसं तू हो किंवा नाही कशी म्हणते मी, तो मी खूप इन्स्टिंक्टिव्ह आहे ह्या बाबतीमध्ये. हां, एक पहिल्या सिलेक्टिव्ह काम करते हे म्हणणं सोपं झालं. सगळ्यात पहिल्यांदी त्याच्यामध्ये मी हेही सांगू शकते की एक परिस्थिती मला पूरक आहे. माझी सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशनमध्ये मी आहे ती मला पूरक आहे, म्हणून मी नाही म्हणण्याची हिंमत दाखवू शकते. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणीन की माझ्यात समाधान असणं हे गुण आहे, ज्याच्यामुळे मला थोडक्यात माझं समाधान होऊ शकतं. तिसरी गोष्ट मी ही म्हणीन, ह्याच्यातनं सुद्धा पुढे जाऊन जेव्हा मी काम करते तेव्हा ते काम मला असं असलं पाहिजे ज्याच्यासाठी मी माझं घर सोडून बाहेर पडू शकते. कारण माझं घर मला खूप प्रिय आहे. व्हेरी होम पर्सन, होम बाउंड पर्सन, अँड आय एम नॉट अ व्हेरी आउट गोईंग पर्सन. त्याच्यामुळे मला ते बाहेर जाण्यासाठी, आणि मग एकदा बाहेर गेल्यानंतर मला सातत्याने मी बाहेर, सपोज कारण टेलिव्हिजन म्हटल्यानंतर मला सातत्याने काम, जरी मी काही चित्रपट मला ह्यांच्याबरोबर करायला खूप आवडतात, असं नाही की मी बाहेर कोणाबरोबर करायचं नाही म्हणून नाही केलेत, पण सिच्युएशनच अशी आलेली आहे की मला ह्यांनी इतके सुंदर सुंदर छान छान रोल्स दिलेत आणि ते रोल्स मी खूप असे स्कॅटर्ड केले असले तरीसुद्धा आज मला लोक त्या रोलसाठी आठवतात, कारण आपल्याकडे आता OTT आहे, आता टेलिव्हिजन सॅटेलाईटमुळे मी लक्षात आहे त्यांच्या, पण मोर दॅन एनिथिंग एल्स इट इज बिकॉज ऑफ द कॅरेक्टर्स दॅट ही हॅज बिल्ड फॉर मी. बरोबर. सो तेवढं आहे. सो मग मी त्याच्यावरनं मी लक्षात घेतलं की एवढं जर का आपण फिल्म चांगल्या मिळालेल्या असतील तर फिल्ममध्ये काम करताना निदान आपण तसं बघूयात की आपल्याला काहीतरी एक वेगळं, जे म्हणजे आता मी करते तेच जर का परत असेल तर मग कशासाठी. आय एम टॉकिंग अबाउट मराठी फिल्ममध्ये तर मला आय एक्सपेक्ट अ लॉट फ्रॉम द कॅरेक्टर. ओके. हिंदीमध्ये मग मी विचार केला तर मला खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स मी हिंदी सिरीजमध्ये वेगवेगळ्या प्ले केले, जे मला खूप आनंद देऊन गेलेली आहेत आणि ज्याच्यासाठी मला लोकांनी खूप प्रेम पण दिलेलं आहे. सो आता एवढं सगळं केलेलं असताना, आता ह्या जंक्चरला मला तशी गरजही नसताना, केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी मला सतत लोकांच्या समोर राहायचं आहे अँड आय वॉन्ट टू गो अहेड, अशासाठी मी करणाऱ्यातली मी नाही. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इझी फॉर मी टू से नो. ऑल्सो काही चांगली कामंसुद्धा मी नाही म्हटलेली आहेत, कारण त्या वेळेला मला असं वाटलं की आपल्याला जरा गरज आहे टू टेक अ ब्रेक फ्रॉम एव्हरीथिंग एल्स. ऑल्सो देर आर ऑल्सो सच वंडरफुल ॲक्टर्स अराउंड. सो असं काय मी नाही मलाच सगळं चांगलं मिळालं पाहिजे असंही नाही, कारण असं पण असतं ना की चांगलं म्हटलं तर आपल्यालाच मिळालं पाहिजे. आलंय, चांगलंही आलेलं असतं, त्याच्यात सुद्धा ते मग आपणच केलं पाहिजे, जाऊ देता कामा नये. पण अशा अप्रोचनी मला हेही शिकवलेलं आहे की ज्या चांगल्या गोष्टी असतात की नॉट नेसेसरी की तुम्हीच ते सगळं हे केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा कोणीतरी दुसरं पण चांगलं असतं जे करून जातं, यु नो. सो असे सगळे वेगवेगळे हे आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन इन्स्टिंक्टिव्हली मी करते, म्हणजे विचार की काय करावं बाबा, यु नो. कारण ते करेस्तोवर माझ्या मनात खूप घालमेल असते की अरे बापरे आता करायचं आहे, यु नो. डिसिजन घेतल्यानंतर हा जायचं आहे पिक्चर. पण वेळेस हिंदी फिल्म्स घेताना मी काही फार विचार करत नाही, काय कसे असले तरी चला कुठेतरी बाहेर जाऊन छान शूटिंग करून यायचं तेवढंच. कारण हिंदी फिल्म्समध्ये म्हणावं तसा जसं प्रेम, जसे रोल्स मला इथे हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी फिल्म्सने दिलेले आहेत, तसे मला हिंदी फिल्म्समध्ये रोल नाही मिळालेले आहेत आणि तसे ऑफरही नाही होत. त्याच्यामुळे मग मी काय विचार करते, ठीक आहे, लेट मी जस्ट बी अराउंड, आणि कधी काही वाटलं तर होईल. आणि तर मी जास्त विचार नाही करत त्याचा मग, यु नो. सो अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्स लावते मी. वाव, दिस इज क्वाईट सम क्लॅरिटी. पण आणि एस्पेशली हे म्हणणं की जर मी एखादं काम करत नाही तर कदाचित माझ्या आजूबाजूला असणाऱ्या इतर काही लोकांना ती संधी मिळेल. आय हॅव नेव्हर हर्ड एनीबडी से दॅट व्हेरी ऑनेस्टली. म्हणजे कदाचित लोकांना वाटतही असेल पण पीपल आर नॉट वोकल अबाउट इट म्हणूनही असेल. नाही, आय हॅव डन इट कपल ऑफ टाइम्स वेर आय नो दॅट दर इज समबडी हू इज लाईक, यु नो, दिस इज, कारण आपल्याला माहिती असतं ना की हू आर इन कंटेन्शन. सो आय मीन इट्स ओके, आय एम नॉट डन एनिथिंग. मे बी तेच असणार होतं, पण इट्स नॉट दॅट आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग.
यु नो काइंड ऑफ थिंग. आय नो तुम्हाला लेट होतं. 2च प्रश्न विचारते आणि पटकन रॅपअप करते आणि बाकीच्या प्रश्नांसाठी आपण भाग 2 करूया प्लीज प्लीज. ओके, हा प्रश्न मी सगळ्याच कलाकारांना विचारते. पर्सनल क्युरिओसिटी आहे की जसं आपण माणूस म्हणून जगताना आपल्या काही व्हॅल्यूज असतात ज्यांच्यासोबत आपण कधी तडजोड करत नाही. दे आर डिफायनिंग व्हॅल्यूज. तसं तुम्हा दोघांसाठी कलाकार म्हणून अशा कोणत्या कोर व्हॅल्यूज आहेत विच यू होल्ड व्हेरी डिअर आणि ज्या असतातच, जर तुम्ही तिथे आहात तर त्या व्हॅल्यूज आहेतच? आय गेस फॉर मी इट्स व्हेरी इझी टू से दॅट इट्स ऑनेस्टी. एक काही जे काय करायचं ते ऑनेस्ट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दल पूर्ण 100% तुम्ही त्याच्या कलाकार म्हणून तुमचं ते कॅरेक्टर असेल तर तुम्ही तुमचा विचार न करता त्या कॅरेक्टरचा विचार 100% केला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने कधीही तडजोड करता कामा नये तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन तुम्ही ते कॅरेक्टर नाही केलं पाहिजेत ॲज अन ॲक्टर. म्हणजे ही एक गोष्ट आय कॅन से दॅट येस आय डोंट वॉन्ट टू डू रिॲक्ट गिवन अ सिंगल रिॲक्शन विच इज आउट ऑफ कॅरेक्टर. सो ते मला डेफिनेटली लक्षात ठेवण्याचा मी सारखं प्रयत्न करते. इनफॅक्ट ते मला म्हणजे ते असतं म्हणजे ही कशी अशी वागेल. मग तिचं नुसतं एखादा लुक जरी असेल तरी सुद्धा तो त्या कॅरेक्टरचा लुक पाहिजे, सुप्रियाचा लुक असला नाही पाहिजे. सो ते मला असं वाटतं. तर तशी तडजोड नाही ॲज अन ॲक्टर. सर, माझं म्हणणं माझा अप्रोच असा आहे की कुठलंही काम असेल, मग ते अभिनेता असो किंवा दिग्दर्शक असो, गायक असो, डान्सर असो, काय आपल्याकडनं ना 100% देण्याची अपेक्षा असते. मी प्रयत्न करतो 110% देण्याचा. हा माझा अप्रोच आहे टुवर्ड्स माय जॉब, टुवर्ड्स माय वर्क. 100% अपेक्षित आहे, 110% करण्याचा प्रयत्न. वाव. आणि आय एम शुअर दॅट डिफाईन्स यू फ्रॉम. कारण काय नाही, ह्याला कॉम्पिटिशन नाही ना. करेक्ट. ह्याला कॉम्पिटिशनच नाही. तुम्हाला 100% अपेक्षित आहे, 80% काम करून जातात लोक, ह्याला भरपूर कॉम्पिटिशन आहे. मी तर म्हणतो 100% लाही आहे. 100% अपेक्षित आहे आणि 100% करून जाणारे त्यांना तेवढी कॉम्पिटिशन नाहीये, पण आहे. पण 110% करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कॉम्पिटिशनच नाही. सो प्रयत्न हा कधीच प्रयत्नाला कमी कधीच पडायचं नाही, तो जास्तच करायचा. सो मेहनतीच्या बाबतीत तर डेफिनेटली ॲज अ सेन्सिअरिटी जे आहे, हा जो गुण आहे तो नेहमीच ह्यांचा वाखाणण्यासारखा आहे. इज व्हेरी एक्स्ट्रीमली ओव्हरली, जसं म्हणाले 110 म्हणजे ओव्हरच ना, ओव्हरली सिन्सिअर. वाव. ओके. शेवटचे 2 प्रश्न पटकन. अरे आता मगाशी 2 प्रश्न शेवटचे म्हणाले सर. एक झाला. प्लीज मला अलाव करा प्लीज. खूप कष्टाने मी नाही विचारत आय एम स्ट्रगलिंग राईट नाव. बरोबर. ओके. नवरा माझा नवसाचा भाग 2 बद्दल इंटरव्ह्यूज तुमचे होत आहेत आणि त्याच्यातला फॉर मी ओके ॲट माय एज मला नवरा हा जो एक शब्द आहे, आत्ता असं वय आहे की आत्ता हे सगळं आता फिगर आउट करायचं आहे वगैरे, आता काय. आणि आजची जनरेशन वी आर व्हेरी कन्फ्युज्ड ॲट टाइम्स, कारण आम्हाला समजतच नाहीये की नवरा आणि बायकोच्या ज्या व्याख्या होत्या त्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या आता ह्याच्यात एक मोठा गुंता झालेला आहे. तुम्ही इतकी वर्ष एकत्र आहात, नवरा माझा नवसाचा मधलं सुद्धा तुमचं जे कपल, ते जे कॉम्बिनेशन आहे ते आम्हा सगळ्यांना आवडतंय. पटकन इफ आय हॅव टू आस्क यू, नवरा आणि बायको या कॉन्सेप्टमधून आजच्या काळामध्ये कोणती गोष्ट वगळली पाहिजे आणि आजच्या काळामध्ये कोणती एक गोष्ट ऍड केली पाहिजे इन द डेफिनेशन ऑफ इट? वगळली काय पाहिजे ह्याच्यातनं, आय थिंक इगोज वगळले पाहिजेत, जे पूर्वीच्या काळी जास्त माझ्या मते ते जाणवायचे. नवरा आणि बायको या दोघांचेही आपापले इगोज जे आहेत ते वगळलेच पाहिजेत आणि ते वगळण्यासाठी ॲड केलं पाहिजे, ते सख्यत्व ॲड केलं पाहिजे. मोर दॅन ओनरशिप, फ्रेंडशिप, कम्पॅटेबिलिटी ॲड केली पाहिजे, रिस्पेक्ट ॲड केला पाहिजे. सो आय गेस या छोट्या छोट्या गोष्टींनीच फरक पडतो खूप. काही फार मेजर काही गोष्ट करण्याची गरज नाही. ह्याच 2 गोष्टी मी सांगू इच्छितो या बाबतीत, लग्न आणि नवरा बायको या संदर्भात, की marriage is something which you have to work out. You have to work it out. It never happens on its own. Okay? ते काही बटन नाही आहे, असं केलं की ऑन झालं, असं केलं की ऑफ झालं, असं बटन नाही आहे. ते तुम्हाला करून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं. ती एक गोष्ट. एफर्ट्स शुड बी ऑन ऑलवेज, एफर्ट्स असले पाहिजे टिल द डे यू लिव्ह दिस प्लॅनेट. हो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भांड्याला भांडं लागणारच. कोणत्याही परिस्थितीत डिफरन्सेस होणारच. ते डिफरन्सेस झाले म्हणजे अरे बापरे मी काय विचार केला होता वगैरे, असं नाही आहे. डिफरन्सेस होणार. फक्त एवढंच आहे, सकाळीच डिफरन्सेस झालेले
संध्याकाळी तुम्ही घरी येऊन पुन्हा जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या ते लक्षात नाही राहिलं पाहिजे. रात्री झालेले डिफरन्सेस सकाळी उठल्यानंतर तुमच्या लक्षात नाही राहिले पाहिजेत. एफर्ट करा त्याच्याकरता, चालेल, पण विसरा. वाव. डोंट स्ट्रेच इट. स्ट्रेच केलं तर मग तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व देताय ना. तुमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. तुमच्याकरता तुमची बायको ही त्या छोट्याशा गोष्टीपेक्षा खूप मोठी असली पाहिजे. ती छोटी गोष्ट आपल्या बायकोपेक्षा मोठी असू शकते का? नक्कीच असू शकत नाही. किंवा नवऱ्यापेक्षा मोठी असू शकते का? नक्कीच असू शकत नाही. त्याला एनलार्ज कशाला करताय? जे ऑलरेडी एनलार्ज्ड आहे त्याला महत्त्व द्या. काय म्हणून मी माझं सांगते ना नेहमी, सिक्रेट ऑफ माय हॅपीनेस इज बॅड मेमरी. हा, त्याला ताणू नका तुम्ही. ताणलं तर काय आता काय होणार आहे? तुम्ही लग्न केलंय, तुम्ही आता आमच्या लग्नाला यावर्षी 39 इयर्स, My God. 39 वर्ष पूर्ण होणार आहेत या डिसेंबरला. ठीक आहे ना. तर त्यात जर काही झालं तर ते लक्षात कशाला ठेवायचं? त्याच्यापेक्षा जेवढा टाइम आहे त्याला एन्जॉय करा ना एकत्र. विसरून जा. विसरून जा. पुढचा प्रश्न. वाव वाव. आय रिअली वॉन्ट, प्लीज देवा मला बॅड मेमरी दे. दिस आय वॉन्ट टू मेक दिस द सिक्रेट ऑफ माय हॅपीनेस. लग्न झालंय का तुझं? अहो, तिने सांगितलं ना. मग तुला मी सांगतो, नवरा माझा नवसाचा 2 बघ. हां. आणि तिला करायचं असेल तर पिक्चर बघताना करायचं ना लग्न. करायचं. हां, तर पिक्चर बघताना गणपती बाप्पा तुला सतत दिसत राहणार आहे पिक्चरमध्ये. आणि तो नवसाला पावणारा बाप्पा आहे. कधीही त्याला बघताना तुझ्या मनातला एक नवस कर. ओके. मग बघ काय होतं. विश. वाव. पण तो नवस जर केलास तर तो फेडावा पण लागेल हा. एवढं लक्षात ठेव. ओके. आणि हे मी मस्करी म्हणून म्हणत नाही, श्रद्धा म्हणून म्हणतोय, भक्ती म्हणून म्हणतोय. आणि मी नक्की करून बघणार आहे. आय एम व्हेरी एक्साइटेड. आता हा अँगल आल्यानंतर तर मला जाऊन बघितलाच पाहिजे पिक्चर. आपल्या गप्पांचा शेवट सर तुमच्याकडे येऊन करणार आहे. खरं तर मला उर्दू आणि शेरोशायरीबद्दल खूप अजून बोलायला आवडलं असतं, पण दॅट विल कम इन पार्ट 2. कारण ह्या दोघांना आपण एक करू ना, एक वेगळा एक इंटरव्ह्यू करू. 100%. जाता जाता एखादा शेर किंवा एखादं गाणं जे तुमच्या डोक्यात असेल त्याच्या 2 ओळी प्लीज, बिकॉज खूप इच्छा आहे. खरं तर मला डान्सही बघायचं होतं. अरे इथे काय टेबलावरती? नाही नंतर मला तुमच्या एकापेक्षा एक टायटल सॉंगची जी कोरिओग्राफी होती मला आठवते. तुला डान्स करायला खूप आवडतो का? खूप जास्त. तू शिकलीस का मी डान्स? शिकले Oh, that's भरतनाट्यम. lovely. पण आय लव्ह वॉचिंग पीपल डान्स मोर दॅन डान्सिंग. सो म्हणून Anyway. भरतनाट्यम शिकलेस म्हणजे कंबर हलवायची बंदी आहे तुला, है ना. आपण एक डिसिप्लिन तर असतेच ना. हा, तुम्हाला ते Yes, शेरोशायरी इर्शाद. मी काय तुला शेर ऐकू की गाणं ऐकू? इर्शाद तुम्हाला इर्शाद. जे- एक शेर ऐकवतो. ठीक आहे, शेर ऐकवतो. तुमचंच ऐकवणार आहात? हो. बरं, ठीक आहे. ओके माझाच ऐकवतो ना. ओके. खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ. छोटी बहर की गजल है. खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ एक वर्क म्हणजे पेज. खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ एक वर्क रोज मोड़ देता हूँ. आहा, वा, वा. इस कदर जख्म है निगाहों में, इस कदर जख्म है निगाहों में रोज़ी का आईना तोड़ देता हूँ. ओ हो. मैं पुजारी बरसते फूलों का, मैं पुजारी बरसते फूलों का. मैं पुजारी बरसते फूलों का छू के शाखों को छोड़ देता हूँ. और कांपते होंठ भीगती पलकें, कांपते होंठ भीगती पलकें बात अधूरी ही छोड़ देता हूँ. हाय हाय हाय, क्या बात आहे सर. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांचे खरंच खूप आभार. आणि आय एम ऑलरेडी एक्सायटेड. पुन्हा एकदा जेव्हा ही सगळी तुमची फिल्म रिलीज होईल, सगळे प्रमोशन संपतील आणि फायनली तुमच्याकडे एखाद दिवस असेल, प्लीज प्लीज ऑन कॅमेरा आय रिअली वॉन्ट टू रिक्वेस्ट, प्लीज परत या, कारण आय हॅव अ लॉट टू टॉक. जरूर येऊ. Thank you so much. इट वॉज सो नाईस टॉकिंग टू यू Lovely talk. ज्ञानेश्वरी. Thank आणि तुझं नाव इतकं मोठं आहे आणि मला खूप बरं वाटतं की तुम्ही पोरं एवढं चांगलं काम करताय आणि एवढं नाव कमवताय. लोक ज्ञानेश्वरीने घेतला की नाही इंटरव्ह्यू तुमचा असं जेव्हा विचारतात तेव्हा खूप बरं वाटतं. थँक्यू सर. खूप मोठी हो. खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. हे आणि तुझे केस ना माझे असेच होते, त्याच्यामुळे केसांची काळजी घे. मी न घेतल्यामुळे माझे केस असे झाले. तू काळजी घे. 100%. छान केस आहेत तुझे. खूप पैसे खातात केस, बट जाऊ दे आता काय. थँक्यू.